नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने आपला जो विषय आहे, की ज्याच्या संदर्भात आपण मागच्या वेळेस समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या संदर्भात पुन्हा चर्चा करणार आहोत. त्याचा हा दुसरा भाग गृहीत धरला तरी चालेल. आपला जो विषय आहे तो भारताचा इतिहास. ओके. आणि त्या भारताच्या इतिहासामध्ये आपण मॉड्यूल 6 आणि 7 याविषयी चर्चा करत होतो, की जो भारत हा खरं तर 200 इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 300 या काळातल्या संदर्भातला भारताची चर्चा आपण करणं अपेक्षित होती. आणि त्या संदर्भातले महत्त्वाचे उल्लेख आणि महत्त्वाचा वेगवेगळा इतिहास आपण मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतला. पण त्याचा उर्वरित भाग आज आपल्याला कंप्लीट करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या टायटलचं जो नाव आहे किंवा आपला जो ब्लॉक आहे तो भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 300 असा एक मोठा ऐतिहासिक पट किंवा ऐतिहासिक कालखंड आपण खरं तर गुप्ता साम्राज्य समजून घेण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे आपला जो मुळातला विषय आहे तो आहे गुप्ता साम्राज्याचा इतिहास. ओके. आणि गुप्ता साम्राज्यांमध्ये आपण त्याचा उदय, त्याचा उद्योग, त्याचा समाज, त्याचं राजकारण असं असं ते समजून घेत होतो. आणि त्याचबरोबर उत्तर भारतातील जे वेगवेगळे गुप्तोत्तर राज्य तयार झाली होती, त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं अपेक्षित होती. तर त्या संदर्भातला आपण काही भागातला परिचय गुप्ता कालखंडाच्या संदर्भातला करून घेतला होता. परंतु उर्वरित जो परिचय आहे तो आपण आज त्याच्या संदर्भात बोलू. गुप्ता कालखंड जो ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये खरं तर गुप्ता साम्राज्य हे प्राचीन भारतातलं अत्यंत ज्याला सुवर्णयुग म्हटलं जातं त्या कालखंडा संदर्भातली आपण चर्चा आणि त्या संदर्भातला इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण अशा पद्धतीने समजून घेतली होती, की प्राचीन मौर्य साम्राज्य ज्या भूभागावर होतं, ऑलमोस्ट त्याच भूभागावर या गुप्ता साम्राज्याचा सुद्धा एक भौगोलिक विस्तार आपल्याला झालेला दिसून येतो. आणि मौर्य त्याचबरोबर गुप्ता कालखंड हा मौर्योत्तर साम्राज्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके. कारण क्रोनॉलॉजिकली किंवा कालक्रमानुसार गुप्तांचा कालखंड हा मौर्य साम्राज्याच्या नंतरचे जे छोटे-छोट्या राज्य उदयाला आले, त्यानंतर पुन्हा एक या संपूर्ण भूभाग एका विस्तृत अशा साम्राज्याच्या अधिपत्याखाली येताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपल्याला याला गुप्ता डायनेस्टी म्हणण्याच्या ऐवजी आपण याला गुप्ता साम्राज्य किंवा गुप्ता एम्पायर असं म्हणतो. ओके. त्यामुळे याचा मूळ उद्देश काय होता गुप्ता कालखंड समजून घेण्याचा किंवा गुप्तांचा उदय खरं तर समजून घेण्याचा. आणि गुप्तांचा उदय आपण कुठल्या पार्श्वभूमीवर समजून घेतला होता? तर मौर्योत्तर कालखंडामध्ये ज्या छोट्या-छोट्या डायनेस्टीज उदयाला आल्या होत्या, त्यातल्या काही ऐत्तदेशीय होत्या आणि काही परकीय होत्या. त्या ऐत्तदेशीय आणि परकीय डायनेस्टीज किंवा राजघराण्यांच्या पार्श्वभूमीवर गुप्तांचा उदय झालेला आपल्याला दिसून येत होता. आणि विशेषतः त्या डायनेस्टी कुठल्या होत्या, की ज्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तांचा कालखंड उभा राहतो. म्हणजे मौर्योत्तर कालखंड किंवा एका विस्तृत कालखंडाच्या पटामध्ये जर आपण समजून घेतलं तर मौर्य साम्राज्य आणि गुप्ता साम्राज्याच्या मध्ये ज्या विविध शक, कुषाण, हूण, कण्व, क्षत्रप, पश्चिमी क्षत्रप, उत्तरी क्षत्रप, मध्य भारतामध्ये सातवाहन, अति दक्षिण भारतामध्ये चेर, चोल, पंड्या हा संपूर्ण भूभाग या सगळ्या राज्यांनी आणि या सगळ्या राज्य घराण्यांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गुप्ता कालखंड याचा किंवा गुप्ता साम्राज्याचा उदय झालेला दिसतो. आणि ह्या ज्या काय म्हणजे ह्या जे काही विशेषतः सातवाहन साम्राज्य संपल्याच्या नंतर इतर जे काही गुप्ताच्या पूर्वसूरी आहेत ते खरं तर स्मॉल किंगडम्स म्हणून किंवा एक छोट्या-मोठ्या सत्तांचा उदय म्हणून त्या कालखंडाकडे पाहिलं जातं किंवा एक नवीन सत्ताधारी घराण्यांचा उदय म्हणून त्या कालखंडाकडे पाहिलं जातं. कारण त्या काळामध्ये जे बलाढ्य असं कुषाण साम्राज्य होतं मौर्योत्तर कालखंडामधलं, की जे खरं तर मध्य आशियातून आलेलं असं साम्राज्य होतं. तर ते कुषाण साम्राज्य ज्या काळामध्ये गुप्तांचा उदय होत होता, त्या काळामध्ये कुषाण साम्राज्याचं सुद्धा अस्तं किंवा ते साम्राज्य अत्यंत कमकुवत होताना आपल्याला दिसत होतं. ओके. आणि तो 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 पूर्व इतिहास किंवा ते गुप्तांच्या पूर्वसुरी म्हणून त्यांच्याकडे गणलं जातं. त्याचबरोबर गुप्तांचे समकालीन जे होते, ते कोण होते? ते नागवंश एक होता
आणि इतर थोड्या छोट्या मोठ्या किरकोळ किंवा ज्याला स्मॉल अशा डायनेस्टीज होत्या त्या होत्या. तर या सगळ्यांना तोंड गुप्तांना द्यावं लागलं. इनफॅक्ट म्हणजे वास्तवामध्ये खरं तर गुप्ता कालखंडाने किंवा गुप्ता साम्राज्याने किंवा गुप्ता राजाने नागांचा पराभव करून नागांचा पराभव करून आपली सत्ता हस्तगत केली किंवा ज्या छोट्या डायनेस्टीज जे काही छोटे समूह जे काही छोटे साम्राज्य त्या काळामध्ये गुप्ता साम्राज्य उदय होण्याच्या पार्श्वभूमीवर होते त्या सगळ्यांचा अस्त आपल्याला किंवा त्या सगळ्यांना गुप्त साम्राज्याच्या राजांनी हरवलं आणि गुप्तांचं राज्य स्थापन झालं. जसं नागवंशाचा तिथे विस्तार होता तसं किंवा नागांना त्यांनी जसं हरवलं गुप्तांनी त्याच पद्धतीने 3ऱ्या शतकामध्ये विदर्भामध्ये वाकाटक साम्राज्याचा उदय झालेला होता. मध्य दक्षिण भारतामध्ये किंवा वर्तमान महाराष्ट्र आणि त्याच्या संदर्भातले सीमावर्ती प्रदेशांमध्ये सातवाहनांचा उदय झालेला होता. कर्नाटकामध्ये कदंबांचा उदय झालेला होता. तर या सगळे आणि तसंच तामिळनाडूमध्ये पल्लव होते. ह्या सगळ्या छोट्या डायनेस्टीज किंवा छोटी साम्राज्य सातवाहन इतर डायनेस्टीच्या तुलनेत जरी मोठं असलं तरी गुप्ता साम्राज्याच्या तुलनेमध्ये ही संपूर्ण साम्राज्य किंवा संपूर्ण राजघराणी आणि छोटी साम्राज्य म्हणून याच्याकडे बघितलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा संपूर्ण कालखंड आपण समजून घेताना त्याची पार्श्वभूमी समजून घेतली. हे छोटे छोटे राजघराणे आणि छोट्या सत्तांचा उदय समजून घेतला आणि त्या सत्तांशी संघर्ष गुप्तांचा होताना दिसतो. कारण तत्कालीन शत्रू किंवा तत्कालीन राज्य ही या छोट्या साम्राज्यांचीच होती. त्यामुळे मौर्योत्तर कालखंडातल्या छोट्या साम्राज्यांशी लढ्या करून गुप्तांचं साम्राज्य किंवा गुप्ता एम्पायर आपल्याला उभं राहिलेलं दिसतं. आणि प्रामुख्याने ज्याची दखल घ्यावी ते म्हणजे कदंब, पल्लव, सातवाहन, वाकाटक, क्षत्रप, उत्तरी आणि पश्चिमी क्षत्रप या सगळ्या राजवटीच्या पार्श्वभूमीवर गुप्तांचा किंवा गुप्त साम्राज्याचा उदय होताना आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या गुप्तांचा राजकीय इतिहास समजून घेताना आपण त्याचा जो पूर्व प्रदेश होता जर समजा तो प्रदेश डिफाईन करायचा झाला तर खरं तर मौर्य कालखंड किंवा मौर्य साम्राज्य ज्या भूभागावर विस्तारलेलं होतं किंबहुना तोच भूभाग किंवा समांतर पद्धतीने तो त्याच उत्तरी प्रदेश किंवा उत्तर प्रदेश आपण ज्याला आता वर्तमानात राज्य म्हणून होतो तो भूभाग खरं तर गुप्तांनी सुरुवातीच्या काळात वापरलेला होता. म्हणजे खरं तर आता वर्तमान काळातला पूर्व उत्तर प्रदेशाचा बराचसा भाग ओके समुद्रगुप्त हा जो एक महत्वाचा राजा होता त्याने अलाहाबाद चा प्रदेश वापरलेला होता की ज्याच्यामध्ये प्रयागराज त्याला आता म्हटलं जातं त्या अलाहाबाद इन्स्क्रिप्शन अलाहाबादच्या जो काय पिलर होता किंवा स्तंभ होता त्याच्यावरून आपल्याला ही माहिती मिळतो की हा प्रदेश किंवा गुप्त ज्या साम्राज्याचा किंवा ज्या भूभागासंदर्भात गुप्तांची चर्चा होते तो हा उत्तरी प्रदेश किंवा पूर्व उत्तरी प्रदेश म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे गुप्तांचा राजकीय इतिहास समजून घेताना त्या संदर्भातली साधनं आपल्याला त्या काळातली म्हणजे विशेषतः जे रॉक पेंटिंग्स, रॉक इन्स्क्रिप्शन्स, रॉक पिलर्स आहेत किंवा आपण ज्याला शिलालेख असं म्हणतो त्या शिलालेखांचा आधार घ्यावा लागतो. प्रशस्ती ज्या आहेत म्हणजे राजाच्या संदर्भातल्या प्रशंसा केलेल्या अशा पद्धतीचे शिलालेख जे होते ज्याला प्रशस्ती म्हटलं गेलं. त्यामुळे त्या प्रशस्ती हे सुद्धा गुप्त साम्राज्य समजून घेताना जे अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक साधन म्हणून प्रशस्तीकडे बघितलं जातं. त्याच पद्धतीने शिलालेख शिलालेखांवर असलेला जो महत्वाचा जी माहिती आहे ती आपल्याला 4थ्या शतकाच्या संदर्भातली ऐतिहासिक वास्तव किंवा एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आपल्याला ती उपलब्ध करून देतो. त्यामुळे शिलालेख हा सुद्धा एक महत्वाचा इतिहासाचा स्रोत म्हणून गुप्त साम्राज्य समजून घेताना आपल्याला उपयोगात येतं. ओके. त्याचबरोबर काही पुराण कथा आहेत किंवा पुराण आहेत. ओके. त्या पुराणांमध्ये सुद्धा विशेषतः स्कंद पुराण आहे आणि इतर पुराण आहेत या संदर्भामध्ये आपल्याला गुप्तांच्या राजवंशाच्या संदर्भात या त्या राजवटींच्या इतर राजांच्या संदर्भात काही प्रकाशझोत टाकलेला दिसून येतो. ओके. गुप्ता कालखंडामध्ये खरं तर गुप्ता कालखंडाला भारताचं सुवर्णयुग असं म्हटलं जातं. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या काळामध्ये एक असलेली सुबत्ता म्हणजे मौर्य कालखंडाच्या किंवा मौर्य साम्राज्याच्या नंतर भारतामध्ये एक पहिल्यांदा एक विस्तृत असं
भौतिक संपन्नतेने आणि सुख समृद्धीने तयार झालेलं असं साम्राज्य मिळतं. आणि याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की गुप्ता कालखंडाने असंख्य सोन्यांच्या नाणी पाडलेली आहेत किंवा सोन्यांच्या नाण्यांची निर्मिती गुप्ता कालखंडामध्ये केलेली आहे. सगळीकडे एक वेगळ्या पद्धतीचं सूत्रबद्ध असा कार्यक्रम प्रशासनाचा, शेतीचा, समाजाचा आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने काही सामाजिक समूह आहेत की ज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा असंतोष सुद्धा दिसत असला तरी वरवर पाहता आर्थिक दृष्टिकोनातून एक सुबत्ता असलेला साम्राज्य म्हणून गणलं गेलं. त्यामुळे गुप्ता पिरियडला गोल्डन एज किंवा ऑफ इंडिया किंवा भारताचं सुवर्ण युग म्हणून गणलं गेलेलं आपल्याला दिसून येतो. ओके. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे गुप्ता एका बाजूला भारताच्या संदर्भातल्या किंवा इथल्या समाज व्यवस्थेच्या संदर्भात एक वेगळ्या पद्धतीचं प्रशासन देण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर ते शत्रूशी लढाया करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शत्रू म्हणजे तत्कालीन ज्या छोट्या राजवटी राजघराणी आहेत ज्यांचा उदय आहे, पल्लव, कदंब, सातवाहन, वाकाटक, क्षत्रप इत्यादी, त्या सगळ्यांचा समाचार घेऊन स्वतःची सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न एका बाजूला होतोय. आणि दुसरं सत्ता स्थापित झाल्याच्या नंतर अत्यंत शौर्यशाली असे राजे की ज्यांनी एक वेगळ्या नाममुद्रा भारताच्या इतिहासामध्ये उमटवल्या, त्या केवळ त्यांच्या स्वतःच्या धोरणामुळे, शौर्यामुळे आणि त्या काळात तयार झालेल्या सोन्यांच्या नाण्यांमुळे गुप्ता साम्राज्याला एक वेगळ्या पद्धतीचं वलय भारतीय इतिहासामध्ये मिळालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे हा संपूर्ण कालखंड कुठला आहे तर हा कालखंड खरं तर तिसरं शतक संपून जेव्हा चौथं शतक सुरू होतं, ओके, त्या चौथ्या शतकाच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या संदर्भामध्ये गुप्ता कालखंड एक वेगळा ठसा भारतीय इतिहासाच्या किंवा प्राचीन भारतीय इतिहासाच्या पटलावर उमटवताना दिसतं आपल्याला. आणि या संदर्भातले काही महत्त्वाचे राजे आहे की ज्याचा उल्लेख आपण केला होता, त्याचा पुनरुल्लेख करणं अपेक्षित आहे. कारण आपण हे दोन्ही पॉईंट जे होते म्हणजे गुप्ता साम्राज्याचा उदय आणि गुप्तोत्तर कालखंडामध्ये तयार झालेल्या छोट्या छोट्या राजेशाह्या याचा समाचार किंवा याचा सारांश आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे गुप्ता साम्राज्यातला जो पहिला महत्त्वाचा राजा होता जो इसवी सन 335 ते 75 या कालखंडात होता, त्याचं नाव होतं समुद्रगुप्त. त्यामुळे समुद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये खरं तर गुप्ता साम्राज्याचं जो धोरण होतं किंवा गुप्ता राजवटीचं धोरण होतं ते आक्रमक धोरण होतं असं मानलं जातं. ओके. त्यामुळे गुप्ता कालखंडामध्ये अत्यंत आक्रमक धोरणाचा पुरस्कर्ता म्हणून समुद्रगुप्ताकडे बघितलं जातं. त्याचा कार्यकाळ इसवी सन 335 ते इसवी सन 375 असा गणला गेला. आणि समुद्रगुप्ता हा त्या काळामध्ये आणि वर्तमानातल्या तत्कालीन इतर जे काय ऐतिहासिक साधनं आहेत त्यामध्ये आणि त्या पब्लिक परसेप्शन म्हणजे लोकस्मृतीमध्ये सुद्धा एक आदर्श राजा म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. एक आदर्श व्यक्ती आणि एक आदर्श राजा. ओके. कारण ज्या शत्रुत्वाचा किंवा ज्या शत्रू संदर्भातली चर्चा आपण करत होतो त्या शत्रूंच्या संदर्भात लढाया किंवा त्यांना जिंकणं किंवा त्यांना पराभूत करणं या सगळ्या संदर्भामध्ये समुद्रगुप्ताने आक्रमक धोरण वापरलेलं होतं की ज्याला गुप्तांचे विस्तारवादी आक्रमक धोरण असं सुद्धा आपण टॅग किंवा अशा पद्धतीने सुद्धा त्याच्याकडे बघता येईल. तर या काळामध्ये खरं तर जे आर्यवर्तातली राजे होते त्यामध्ये 3 महत्त्वाचे राजे होते आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा असे असंख्य राजे होते. विशेषतः रुद्रम, मतिला, नागदत्त, ओके, आणि चंद्रवर्मा, गणपतीनाग इत्यादी इतर सगळे राजे होते. नागसूर, अच्युत, नागसेन, नंदी, ओके, बालवर्मन इत्यादी पद्धतीचे इत्यादी नावाचे असलेले छोटे छोटे राजे उत्तर भारतामध्ये होते. त्याच पद्धतीने जो आर्यवर्त नावाचा जो प्रदेश होता की जो थोडासा अतिउत्तरेकडचा भाग आणि हिमालयाच्या संदर्भात किंवा हिमालयाच्या जवळ जाणारा भाग जरी समजा आपण गणला तर त्यामध्ये पण 3 महत्त्वाचे राजे होते की ज्यामध्ये अच्युत, ओके, नागसेन आणि कुलजा, ओके, हे सगळे शासक होते की जे 3 महत्त्वाचे राजे आर्यवर्तातले राजे म्हणून ज्यांची ओळख आपल्याला इतिहासामध्ये आहे की म्हणजे उदाहरणार्थ अच्युत हे अहिच्छत्राचे राजे म्हणून ओळखले जातात किंवा नागसेन हे ग्वाल्हेर प्रदेशामध्ये त्याचं राज्य होतं. ओके. आणि कोटा कुलजा हे त्याचे शासक होते आणि पूर्व पंजाबमध्ये
सुद्धा महत्वाचं राज्य होतं. या सगळ्यांना म्हणजे आर्यवर्तातल्या 3 राजांना समुद्रगुप्तांनी पराभूत केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि उत्तर भारतातले जे इतर असंख्य राजे होते, त्याचा सुद्धा नायनाट, त्यांचा सुद्धा पराभव करून समुद्रगुप्त आपलं स्वतःचं शौर्य आणि इतर प्रशासनाच्या गोष्टी त्या काळात सेटअप करतात. आणि संपूर्ण सत्ता संदर्भ या काळातले समजून घेताना म्हणजे समुद्रगुप्त हे केवळ एकटेच नाही, तर गुप्ता कालखंडाचा एक मोठ्या राजांची एक वंशावळी आपल्याकडे आहे किंवा ज्यांच्याद्वारे आपल्याला गुप्ता साम्राज्य समजून घेता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या तत्कालीन जे काही छोटे छोटे राज्य होते ते एकतर ते पराभूत झाले किंवा त्यांनी गुप्ता साम्राज्याचं मांडलिकत्व सबऑर्डिनेट झाले. म्हणजे एक तर त्यांनी मांडलिकत्व पत्कारलेलं आपल्याला दिसतं किंवा त्यांना पूर्णपणे त्यांचा नायनाट त्यांना हार मानावे लागले. त्यामुळे समुद्रगुप्ताच्या नंतर जो दुसरा महत्वाचा गुप्त साम्राज्यातला राजा येतो तो होता चंद्रगुप्त दुसरा, की ज्याचा कार्यकाळ खरं तर 375 नंतर म्हणजे समुद्रगुप्ताच्या नंतरच लगेचच ते जवळजवळ 414 पर्यंतचा असा कार्यकाळ चंद्रगुप्त दुसऱ्याचा आपल्याला दिसून येतो. समुद्रगुप्ताने ज्या साम्राज्याच्या संदर्भातला आपण असं म्हणूया की एक 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 व्यवस्था तयार केली, त्याचा कळस खरं तर चंद्रगुप्त दुसरा याने गाठलेला आपल्याला दिसून येतो. ओके, कारण यांनी सुद्धा इतर जे काही शत्रू होते कर्नाटकाच्या संदर्भातले, नाग आणि इतर कुटुंबाच्या संदर्भातले, त्याचा सुद्धा पराभव केलेला आपल्याला दिसून येतो. आणि विशेषतः चंद्रगुप्त दुसरा याच्या कार्यावर प्रकाश झोत टाकण्यासाठी आपल्याला विविध काव्यमीमांसा त्या काळात ज्या तयार झाल्या होत्या, विशेषतः हर्षचरित्र, देवीचंद्रम. ओके, देवीचंद्रम हे खरं तर त्या काळातलं अत्यंत महत्वाचं नाटक म्हणजे विशाखा दत्तचं नाटक होतं. या नाटकातून आणि हरिश्चंद्र या स्वतःच्या त्या काळाच्या राजाच्या आत्मकथनातून माहिती आपल्याला चंद्रगुप्त दुसऱ्याबद्दल बरीचशी मिळते. ओके, आणि त्यामुळे गुप्ता साम्राज्याचा पाया किंवा गुप्त साम्राज्याची व्यवस्था ज्या समुद्रगुप्ताने उभी केली ती चंद्रगुप्त दुसरा याने त्या सगळ्या साम्राज्याला एका वेगळ्या उंचीवर, वेगळ्या लेवलवर त्याच्या कार्यकाळामध्ये 375 ते 414 या कार्यकाळामध्ये नेऊन ठेवलेला आपल्याला दिसून येतो. चंद्रगुप्ताच्या नंतरचा जो गुप्त साम्राज्यातला राजा येतो तो होता कुमारगुप्त, की ज्याचा कार्यकाळ 414 ते 454 हा आपल्याला गणला जातो. समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसऱ्याच्या तुलनेमध्ये कुमारगुप्ताचे कामगिरी फार उल्लेखनीय किंवा फार शौर्यशाली जरी नसली तरी कुमारगुप्ताने काही लष्करी कारवाया नक्कीच केल्या आपल्या शत्रूच्या संदर्भामध्ये किंवा शत्रूला पराभूत करण्याचा किंवा त्या गुप्त साम्राज्याचा विस्तार आणखीन करण्याच्या दृष्टीने काही कारवाया कुमारगुप्ताने आपल्याला केलेला दिसून येतो. खरं तर जे कन्सॉलिडेशन किंवा राजकीय एकीकरण या संपूर्ण साम्राज्याचं झालं ते कुमारगुप्ताच्या काळामध्ये झालं. कारण शत्रुत्व म्हणजे जोपर्यंत या काळामध्ये जे मेजर प्रमुख असे शत्रू गणले जाऊ शकत होते त्या सगळ्यांचा बंदोबस्त अगोदरच समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसऱ्याच्या कार्यकाळात झालेला असल्यामुळे उर्वरित ज्या लष्करी कारवाया झाल्या त्या खरं तर विस्तारासाठी झालेल्या होत्या. त्यामुळे एक राजकीय एकीकरण समृद्धी आपल्याला कुमारगुप्तांच्या काळामध्ये आलेली दिसून येते. ओके, आणि परंतु या विशेषतः कुमारगुप्ताच्या नंतरचा जो कार्यकाळ आहे तो थोडासा त्यानंतर हळूहळू कमकुवत राजे आपल्या राज्यपदावर यायला सुरुवात होतात आणि त्यानंतर याच काळामध्ये थोडंसं ह्युणांचं सुद्धा आक्रमण गुप्तांच्या विरोधात व्हायला सुरुवात होतं. आणि शेवटचा गुप्त साम्राज्यातला अत्यंत कमकुवत राजा जो होता तो स्कंदगुप्त, की ज्याचा कार्यकाळ 454 ते 467 असा होता. तर हा खरं तर गुप्ता साम्राज्याच्या सगळ्या गौरवशाली इतिहासामधला कमकुवत किंवा कमजोर राजा म्हणून गणला गेला होता. ओके, आणि या काळामध्ये चांदीची नाणी काढण्याचा उद्योग खरं तर स्कंदगुप्ताला करावा लागला. याचा अर्थ असा होतो की एका बाजूला बलशाली गुप्त साम्राज्याचा विघटन सुरू झालेलं होतं. कारण जे गुप्त साम्राज्य सोन्याची नाणी पाडण्यासाठी प्रसिद्ध होतं त्या गुप्त साम्राज्याच्या शेवटच्या राजाला चांदीची नाणी पाडावी लागली. त्याचबरोबर हुनांचं आक्रमण या काळामध्ये अजून
जोरकसपणे समोर आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे खरं तर स्कंदगुप्त हा गुप्ता साम्राज्य लयाच्या संदर्भातला शेवटचा राजा म्हणून आपल्याला दिसून येतो. त्यामुळे समुद्रगुप्तापासून सुरुवात होऊन चंद्रगुप्त दुसरा, कुमारगुप्त, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त हे सगळे गुप्ता साम्राज्यातले महत्वाचे किंवा उल्लेखनीय राज्यकर्ते होऊन गेले. ओके. आणि या संदर्भात त्यांनी काही महत्वाच्या व्यवस्था सुद्धा आपल्याला उभ्या केलेल्या दिसून येतात. आणि त्या व्यवस्थांमध्ये प्रशासन, त्यांचं सैन्य, त्या काळातला समाज आणि इतर महसुलाच्या पद्धती यावर सुद्धा भाष्य करणं किंवा यावर सुद्धा प्रकाशझोत टाकणं अगत्याचं ठरेल. प्रशासनाच्या संदर्भात जर समजा आपल्याला चर्चा करायची असेल तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की गुप्ता साम्राज्याचा जो विस्तार किंवा त्याचं जे अस्तित्व या इतिहास पटावर जे आपण ज्या कालखंडासंदर्भात आपण चर्चा करतो त्यामध्ये जवळजवळ 150 वर्ष गुप्तांचं राज्य होतं. आणि त्या 150 वर्षामुळे एक स्थैर्य, सुबत्ता आपल्याला आलेली दिसते. त्यामुळे सुरुवातीच्या भरभराटीच्या काळामध्ये सोन्याच्या नाण्यांचा नाणी पाडली गेली आणि लयाच्या काळामध्ये लयाच्या काळामध्ये चांदीच्या नाण्यांपर्यंतच रूपांतर आपल्याला दिसतं. परंतु यातला मुद्दा असा की जे साम्राज्य 150 वर्ष होतं की ज्यामुळे त्याला एक स्थैर्य लाभलं होतं, त्यामुळे त्याची प्रशासन, सैनिकी आणि इतर व्यवस्था सुद्धा त्या किती दृढ आणि मजबूत होत्या हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या संदर्भात जर आपण चर्चा केली तर आपल्याला एक लक्षात येईल की जो त्या काळातला राजधर्म होता त्यानुसार संपूर्ण राज्यव्यवस्थेचा प्रशासन आणि इतर कारवायांचा प्रमुख किंवा ज्यामुळे एक फायनल किंवा शेवटची संमती जिथून मिळत होते ते होतं राजा. त्यामुळे राजा हा संपूर्ण प्रशासनाचं मध्यवर्ती व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्या संदर्भातच इतर सुद्धा महत्वाचे घटक जे सहाय्यकारी घटक म्हणून होते ते राजाला मदत करण्यासाठीच होते. परंतु राजाची प्रमुख जबाबदारी या काळात धर्ममान्यानुसार किंवा साहित्यानुसार काय होती तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं, आपल्या राज्याचा विस्तार करणं, ओके, आपल्या देशवासियांना संरक्षण देणं, ओके, युद्ध आणि शांती संदर्भातल्या धोरण ठरवणं किंवा मुत्सद्दीगिरीच्या संदर्भातले काही महत्वाचे इनपुट्स किंवा महत्वाचं मार्गदर्शन त्या मंत्रिमंडळाला करणं, ओके. आणि त्या काळातलं एक ब्राह्मण समुदाय ज्याला पॅटर्नायझेशन होतं की ज्याला एक वेगळ्या पद्धतीचा राजाश्रय दिलेला होता त्या संदर्भातले जे काय नीती कर्तव्य होते म्हणजे फक्त ब्राह्मणच नाही, ब्राह्मण, श्रमण आणि इतर या सगळ्यांचं संरक्षण करणं, उन्नतीसाठी विचार करणं हे या प्रशासनाच्या संदर्भात एक महत्वाचं आणि न्याय संदर्भामध्ये उच्च न्यायालय या सगळ्या कार्यकारिणीमध्ये त्याचे कर्तव्य राज्यामध्ये राजपुत्रांची महत्वाची आणि विशेषतः राजपुत्राकडे प्रांताचं व्हाईसरॉय पद किंवा दिलं जायचं, प्रमुख पद त्या विशिष्ट प्रांताचं दिलं जायचं आणि त्याच्यामध्ये मंत्री आणि इतर सल्लागार हे राजाने नेमून दिलेले असायचे. दुसरा गुप्ता साम्राज्य म्हणून गुप्तांचं एक मजबूती असणे वरिष्ठ आणि वर्णव्यवस्थेच्या संदर्भातला अत्यंत स्थापित असा समुदाय जो होता त्याला दान देण्याच्या लँड ग्रँट्सच्या प्रक्रिया गुप्ता साम्राज्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आणि त्यामुळे काही पद्धतीतला महसूल जरी बुडालेला असला तरी एक समाज म्हणून बऱ्याचशा घटकांना समाधानी ठेवण्यामध्ये गुप्ता साम्राज्याला एक वेगळं यश आलेलं दिसतं. म्हणजे वर्णाव्यवस्था फॉलो करणारा किंवा वर्णाव्यवस्थेचं अनुसरण गुप्ता कालखंडामध्ये होत होतं. त्यामुळे ब्राह्मणांना जमिनी दान देण्याच्या प्रक्रियेकडे अत्यंत स्वाभाविकपणे बघितलं गेलं. त्याच्यातून वेगळ्या मंदिर स्थापत्य आणि इतर गोष्टींना सुद्धा अनुदान देण्यात आलेली होती. त्या काळातल्या समाजाच्या संदर्भात चर्चा करताना आपण याचा अजून विस्तृतपणे चर्चा करू. त्यामुळे कर भरणारे शेतकरी सुद्धा या काळामध्ये उदयाला आले होते कारण शेती ही प्रमुख उत्पादनाची स्थान होती. तर जे शेतकरी कर भरू शकत होते त्यांना कराड या नावाने या काळामध्ये ओळखलं जात असे. ओके. त्याचबरोबर महपती, कर्षक, स्वामी, ओके, इत्यादी पद्धतीची टायटल होती की जे खरं तर शेती समाजाच्या संदर्भातले
होते, म्हणजे विशेषतः कर्षक. जो शेती करणारा होता तो कृषक किंवा ज्याला आपण कृषक असं म्हणतो, तर कृषक म्हणून ओळखला जायचा. राजा हा महपती या नावाने ओळखला जायचा. अशा पद्धतीचे टायटल्स उद्योगधंद्यामध्ये. त्याच या उद्योगधंद्याच्या किंवा शेतीच्या संदर्भात जे उत्पादन केलं जायचं, त्याचा व्यापार सुद्धा आसपासच्या प्रदेशामध्ये आणि इतर परराज्यामध्ये, परदेशांमध्ये केला जायचा. त्यामुळे एका बाजूला शेतीतून समृद्धी आणि व्यापारातून सुद्धा वृद्धी आपल्याला या काळात झालेली दिसून येते. समाजाच्या संदर्भात चर्चा करताना आपल्या लक्षात येईल की या काळातला समाज हा वर्णव्यवस्था पाळणारा समाज होता आणि गुप्त साम्राज्याने त्या वर्णव्यवस्थेचे जे काही गोष्टी होत्या त्या अत्यंत तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला. विशेषतः ब्राह्मणांचं स्थान हे अत्यंत सरळ आणि त्याला एक बळ गुप्त साम्राज्याच्या काळात मिळालं. ब्राह्मणांना जमिनी दान देण्याच्या, गायी दान देण्याच्या प्रक्रिया या काळात सुरू झाल्या. खरं तर त्या गुप्तोत्तर कालखंडामध्ये सुद्धा सुरू राहिल्या. हे खरं तर या पॉलिसीचं किंवा धोरणाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. नक्की हा धर्मशास्त्रानुसार होता. त्यामुळे धर्मशास्त्राचा कायदा आपण होता आणि त्याचा डिकोड किंवा त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी ब्राह्मण समुदाय हा अत्यंत महत्त्वाचा समूह म्हणून त्या काळात होता. आणि त्यामुळे त्याचबरोबर क्षत्रिय समुदाय तर होताच की ज्या कुठलाही राजा होण्यासाठी क्षत्रियत्व असणं गरजेचं होतं. पण परदेशातून आलेले जे मनुष्य होते त्यांना सेमी क्षत्रिय किंवा अर्धक्षत्रियाचा दर्जा आपल्याला दिलेला दिसून येतो, की ज्याला संस्कृत भाषेमध्ये किंवा या काळाच्या ऐतिहासिक परिभाषेमध्ये वत्स क्षत्रिय असं नाव मिळालं होतं. त्याचबरोबर वर्णव्यवस्था मानत असल्यामुळे शूद्र आणि अतिशूद्राच्या स्थितीच्या संदर्भातल्या अवस्था थोड्या बिकट होत्या. स्त्रियांचं समाजातलं स्थान हे खरं तर शूद्र आणि इतर अतिशूद्राचे जे स्थान होतं त्याच्या समतुल्य होतं. त्यामुळे हा सगळा समाज म्हणूनच्या चर्चा करताना वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि त्याचबरोबर विविध गट म्हणजे ब्राह्मण, वैश्य, शूद्र व क्षत्रिय हे चारही गट आणि अंत्यज या सगळ्या गटांची चर्चा किंवा हे सगळे समूह गुप्त साम्राज्याच्या कालखंडाच्या समाजाचं निदर्शक म्हणून उभे राहताना आपल्याला दिसतात. आपण चर्चा केली की हा सगळा कृषी समुदाय मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या काळातली जी काही महत्त्वाची साहित्याची साधनं आहेत त्यानुसार आपल्याला असं दिसून येतं की शेत जमिनीचे खरं तर 12 प्रकार या काळामध्ये आढळून येतात किंवा 12 प्रकारच्या नोंदी, जमिनीच्या 12 प्रकार असलेल्या नोंदी आपल्याला गुप्त साम्राज्याच्या काळात आढळून येतात. त्या म्हणजे कुठल्या तर उर्वा नावाचं एक जमीन असते की जी खरं तर सुपीक जमिनीला उर्वा त्या काळात म्हटलं गेलं. बरं, हे सगळे जे 12 प्रकार आहेत त्या काळातला जो महत्त्वाचा ग्रंथ होता अमरकोश, त्या अमरकोश मध्ये या 12 प्रकाराची जमिनीच्या पोतांची माहिती आपल्याला दिलेली दिसते. उशारा नावाची जमीन होती की जी कोरडी जमीन म्हणून गणली जाते किंवा मारू, उशारा हे सगळे बॅरन लँड किंवा जी उपजाऊ नसलेली जमीन, कोरडी जमीन, शुष्क जमीन म्हणून ओळखली गेली. ओके. सबाला ज्याला गवताळ जमीन म्हटलं गेलं, पंखीला ज्याला चिखल असलेली जमीन म्हटलं गेलं, जलप्रयानुपन ज्या पाण्याचा स्रोत जवळ असलेली जी जमीन होती त्याला म्हटलं गेलं, तत्शा म्हणजे दलदलीची असलेली जमीन होतं. ओके. नदी मातृका म्हणजे नद्यांचं चांगलं सिंचन असलेली जमीन म्हणजे नदी मातृका म्हणून ओळखली गेली. देव मातृका म्हणजे पावसाने सिंचन केलेली जमीन. असे अमरकोश जवळजवळ आपल्याला 12 प्रकारच्या जमिनीचे किंवा जमिनीच्या पोतांच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे या सगळ्यांनी मिळून खरं तर गुप्ता संस्कृतीचा उदय झालेला. एका बाजूला गुप्तांचा राजकीय उदय 4थ्या शतकामध्ये होतो आणि गुप्ता ज्या समृद्ध कालखंडाच्या गुप्ता एका वरच्या अवस्थेला आल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून येतं की गुप्ता 150 वर्ष गुप्तांनी राज्य केलं. त्यामुळे गुप्ता संस्कृतीचा सुद्धा एक वेगळा उदय होतो आणि म्हणून या काळाला सुवर्णयुग म्हणून गणलं गेलेलं दिसतं. आणि त्याचमुळे संस्कृतीचा उदय झाल्यामुळे एक सांस्कृतिक वारसा सुद्धा गुप्ता साम्राज्याने भारतीय इतिहासामध्ये मागे ठेवून गेलेला आहे. ओके. कारण त्यामध्ये कला, वास्तुकला, भाषा, साहित्य याला मोठ्या प्रमाणात राजाश्रय गुप्ता राज्यांनी दिलेलं दिसून येतं. याच काळामध्ये मंदिर स्थापत्याच्या एक वेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स किंवा स्थापत्य आकाराला येत गेलं. त्याला राजाश्रय दिलेला असल्यामुळे पैसा पुरवला गेलेला असल्यामुळे त्याच्या संदर्भातली वेगळं कलेच्या संदर्भात अत्यंत जोमाने त्याचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर एका बाजूला संस्कृत होती, शास्त्रीय संस्कृताची रचना केली गेली होती
आणि शास्त्रीय संस्कृत ही जी भाषा होती ती खरं तर न्यायालयीन व्यवहाराची भाषा, अधिकृत भाषा म्हणून या संस्कृत भाषेला किंवा शास्त्रीय संस्कृत भाषेला तो दर्जा देण्यात आला या काळामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर या काळातले जे महत्वाचे नाटकं आहे, विशेषतः कालिदासांनी लिहिलेले जे नाटकं आहे, जे अभिजन शाकुंतलम आहे, मल्लिका मित्र आहे, विक्रमादित्य वर्मन किंवा ही जी अशी जी महत्वाची नाटकं आहे, वराहमिहीर आहे, या सगळ्यांमध्ये सुद्धा गुप्तांच्या चांगल्या किंवा गुप्ता सुशासनाच्या संदर्भातले दाखले आपल्याला लिहिलेले आपल्याला दिसून येतात. शिवाय आर्यभट्टाने लिहिलेलं जे राजकीय भटम नावाचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचे उल्लेख गुप्त साम्राज्याच्या संदर्भात आपल्याला असलेले दिसून येतात. त्यामुळे एवढ्या सगळ्या सर्वोच्च आणि 150 वर्ष राज्य केलेल्या गुप्ता साम्राज्यांनी किंवा राजांचं अचानक पतन कसं झालं, तर दुसऱ्या बाजूला त्याचं असं म्हणता येईल की खरं तर या काळात हुनांचं आक्रमण या पट्ट्यामध्ये उत्तर पश्चिमी भारताच्या पट्ट्यामध्ये होताना दिसलं आणि हुन हे थोडे सशक्त अपीयर होत होते, कारण नंतर म्हणजे उत्तर गुप्ता जे होते किंवा गुप्तांचे जे शेवटचे राजे होते ते अत्यंत कमकुवत होते की जे हुनांचं आक्रमण थोपवून धरले शकले नाही. त्यामुळे हुनांच्या आक्रमणामुळे खरं तर गुप्ता साम्राज्याचा एक ऱ्हासाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. त्याचबरोबर खरं तर ज्या छोट्या छोट्या साम्राज्य उभी राहिली होती आणि विकेंद्रित प्रशासन होतं, त्याच्यामुळे त्या ज्या अस्वस्थ साम्राज्य होते त्यांना पुन्हा त्यांच्या आयडेंटिटीच्या किंवा त्यांच्या अस्मितेच्या लढाया उग्र झाल्या आणि त्यांनी जे मांडलिकत्व पत्कारलं होतं ते हुनांच्या आक्रमणामुळे आणि गुप्तांच्या कमजोर राजांमुळे नंतरच्या काळातल्या यांनी सुद्धा डोकं वर काढायला सुरुवात केली होती आणि त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्या परंतु गुप्ता साम्राज्याचं पतन झालं म्हणून काय नवीन साम्राज्य लगेच उदयाला आलं तर असं झालं. जी गुप्ता साम्राज्याच्या अगोदरची पार्श्वभूमी होती तशाच पद्धतीच्या छोट्या छोट्या साम्राज्यांचा उदय आणि ज्या साम्राज्यांनी ज्या राजे घराण्यांनी गुप्तांकडे मांडलिकत्व पत्करलं होतं त्या मांडलिकत्व पत्कारलेल्या राजांनी त्यांचं स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करायला परत सुरुवात केलेली आपल्याला दिसून येत होती. त्यामुळे गुप्त साम्राज्याचा राज झाल्याच्या नंतर पुन्हा छोटी छोटी साम्राज्याचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं की जे खरं तर गुप्तोत्तर साम्राज्य किंवा गुप्तोत्तर कालखंडातल्या राज्यव्यवस्था म्हणून गणले गेले. आणि हे सगळे गुप्तोत्तर कालखंडातले राज्यव्यवस्था ह्या खरं तर तशा प्रादेशिक होत्या, कारण विविध प्रदेशांमधल्या राजांनी त्यांचं स्वातंत्र्य घोषित करण्याच्या दिशेने प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी एकसंध होऊन प्रयत्न न केल्यामुळे गुप्ता साम्राज्याचं विघटन झालं आणि या छोट्या छोट्या राज्यव्यवस्थांची पुन्हा उदय झालेला आपल्याला दिसून येतो की ज्यामध्ये वल्लभीचं मैत्रका घराणं आहे, कनौजचं मौखरी घराणं होतं, हर्षवर्धन आणि त्याचा कार्यकाळ होता. ओके. नंतरच्या मगध नंतरची गुप्त राजवंशीय किंवा ज्याला लेटर गुप्ताज असं म्हटलं जातं, त्या सगळ्यांचा किंवा काश्मीरमध्ये वेगळ्या पद्धतीची राज्यव्यवस्था या काळामध्ये उदयाला आली होती. हे सगळे गुप्ता नंतरच्या कालखंडाची सुरुवात किंवा गुप्ता नंतरच्या राजांची सुरुवात म्हणता येईल. आणि या गुप्तोत्तर काळामध्ये सुद्धा असंख्य राजकीय घटना घडल्या, विविध राजकीय शक्तींचा आपल्याला उदय झाला, वल्लभीचे मैत्रकांचा उदय झाला, कनौजच्या मोखारींचा उदय झाला, हर्षवर्धनाचा उदय झाला, मगधांचं साम्राज्य किंवा मगधची गुप्त नावाचं एक नवीन अस्मिता उभी राहिली की जे मगध साम्राज्यामध्ये गुप्तांचं कार्याची दखल घेणारा किंवा खरं तर हे जे लेटर गुप्ताज आहे त्याचा प्रत्यक्ष गुप्ता वंशाशी काही संबंध नव्हता, परंतु त्यांचं नाव सुद्धा लेटर गुप्ताज किंवा मगधचे गुप्ता असं पडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि काश्मीरमध्ये यशोवर्मन यांच्या शक्ती आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. त्यामुळे गुप्तोत्तर कालखंडाचा विचार करता आपल्याला असं दिसून येईल की या प्रादेशिक शक्तींचा उदय गुप्ता साम्राज्याच्या ऱ्हासानंतर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अशी एक महत्वाची केंद्र काश्मीर होतं, ठाणेश्वर होतं, दक्षिणेतील प्रमुख राजे होते की जे खरं तर गुप्ता साम्राज्यातील राजे म्हणून सुरुवातीला ओळखले गेलेले आपल्याला दिसून येतं.
त्यामुळे ह्या पोस्ट गुप्ता साम्राज्याच्या हे जे छोटे छोटे राज्य होते ते जे स्मॉल किंगडम म्हणून गणले गेले त्याची खरं तर सांगोपांग चर्चा किंवा त्याचं एक विस्तृत वर्णन करणं अपेक्षित होतं. या गुप्तोत्तर साम्राज्यातला पहिला जो का राजघराणं होतं ते होतं वल्लभीच्या मैत्रकाचं. ओके. तर खरं तर याची माहिती आपल्याला इतर गुप्तोत्तर साम्राज्यांमध्ये जे इतर साम्राज्य आहे त्याच्यामध्ये या घराण्याची माहिती थोडी जास्त आपल्याला उपलब्ध आहे. ओके. कारण या काळामध्ये खरं तर गुप्तांनी सुरू केलेली जमीन दानाची जी प्रक्रिया होती तीच प्रक्रिया या कालखंडामध्ये वल्लभाच्या मैत्रकामध्ये सुद्धा चालू आपल्या असलेली दिसून येते की ज्या जमिनी त्या काळाचा जो महाराजा द्रोणसिंग होता इसवी सन पूर्व 500च्या काळामध्ये त्यांनी दान दिल्याच्या घटना आपल्याला दिसतात की ज्या खरं तर गुप्त कालखंडातल्या ब्राह्मण संदर्भातल्या किंवा जमीन दाना संदर्भातल्या किंवा धोरणाची री ओढणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर द्रोणसिंगाचाच पुत्र नंतर ध्रुवसेन की ज्याने विविध प्रकारच्या 16 पद्धतीचे अनुदान जमिनीचे आणि इतर दिलेले आपल्याला दिसून येतात. याच वल्लभी घराण्यामधलं गुरुसेन महाराजा धरपट्टा या काळामध्ये सुद्धा विविध पद्धतीच्या जमीन किंवा लँड ग्रँडचे इश्यू आपल्याला दिसतात. आणि या सगळ्या गुप्तसेनच्या काळामध्ये खरं तर गुप्तसेन हा वल्लभीच्या मैत्रक या राजघराण्यातला अत्यंत महत्वाचा राजा होता. कारण या कालखंडामध्ये खरं तर स्वतंत्र अशा वल्लभीच्या मैत्रकाचा उदय आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या कालखंडातला म्हणजे वल्लभीच्या मैत्रकांमधला शिलादित्याची माहिती आपल्याला ह्युआनसन याच्या हे जे परदेशी रेकॉर्ड्स आहेत त्याच्यावरून आपल्याला मिळते की त्यामध्ये जो शिलादित्य होता म्हणजे ह्युआनसन नुसार हा शिलादित्य एक बौद्ध आस्था बाळगणारा असा राजा होता की ज्याने बौद्ध मंदिराची स्थापना केली आणि दरवर्षी धार्मिक मेळावा याला बौद्ध साहित्यामध्ये वर्षवास असं म्हटलं जातं. तो दरवर्षीचा धार्मिक मेळावा भरवण्यामध्ये सुद्धा शिलादित्याने महत्वाची भूमिका केली. तर हे सगळे पार्श्वभूमी वल्लभीच्या मैत्रकाची. कनौजचे मौखारी नावाचा एक वेगळा समूह या काळात त्याचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या मौखारी च खरं तर हे कुटुंब जे आहे ते अतिप्राचीन असं कुटुंब होतं किंवा कुळ होतं. त्यामुळे मौखारीचं कुळ हे खरं तर अतिप्राचीन असल्याचं मत पतंजलीचे जे काही टेक्स्ट आहेत किंवा साहित्य किंवा संहिता आहे त्या पतंजली संहितेमध्ये किंवा त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला मौखारी हा जो काही वंश किंवा एक समूह आहे तो अतिप्राचीन आणि कुळ असलेला समूह म्हणून ओळखला गेल्याचे दाखले आपल्याला पतंजलीच्या कामामध्ये किंवा त्याच्या साहित्यामध्ये दिसून येतात. ओके. त्यामुळे हा जो का मौर्योत्तर गुप्तोत्तर कालखंड होता त्याचा जो भूभाग होता तो कनौज होता. म्हणजे मौखारी हे कनौज भूप्रदेशात होते. आणि खरं तर हा गंगेच्या आसपासचा प्रदेश. ओके. की जो पश्चिमेला खोऱ्यांचा प्रदेश आहे गंगेच्या तो कनौज आणि त्याचा गंगेच्या खोऱ्याचा प्रदेश हा मौखारींचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता. या काळात सुद्धा काही महत्वाचे क्रियाशील राजे होते की ज्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे महाराजा ते अधिराज अशा पद्धतीचं पदवीचं त्याची जी पदवी होती सन्मानाची त्याचं स्थलांतर आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यामुळे 5व्या शतकातला खरं तर हा कालखंड अत्यंत म्हणजे राजकीय भरभराटीचा गणला जातो. म्हणजे 5व्या शतकातून पासून ते 554 म्हणजे जवळजवळ अर्धशतकापर्यंत या कालखंडात म्हणजे मौखारीचे यज्ञवर्मनचा उदय झालेला आपल्याला दिसून येतं. यज्ञवर्मन हे अत्यंत महत्वाचे राजे या वखारीच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात. त्यामुळे यज्ञवर्मन त्याचा मुलगा शार्दूलवर्मन नंतरचा अनंतवर्मन या सगळ्यांचा संक्षिप्त इतिहास आपल्याला कनौजचे मौखारी संदर्भ देताना त्याची ओळख होते. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये खरं तर सामंतशाही म्हणजे हे सगळे संपूर्ण जे लेटर गुप्ताज आहेत ते खरं तर सरंजामदार असल्याचे दाखले सुद्धा मिळतात. कारण शेती व्यवस्था होती गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये आणि गुप्तोत्तर कालखंडामध्ये जे जुन्या शेतकी व्यवस्थेमध्ये ज्यांचे इथे संबंध होतात ते हळूहळू बलाढ्य सरंजामदार होताना आपल्याला दिसून येतात.
त्यावेळेला बुखारी शासकांचा जर शासनकाळ समजून घेतला आपल्याला तर 3 प्रमुख राजा घराण्यांचा किंवा राजांचा उल्लेख त्या शासकांचा कालक्रम समजून घेता येईल. एक ईशान वर्मन की जो 550 ते 576 कालखंडामध्ये राज्य करत होता. सर्ववर्मन 576 ते 550 आणि 580. अवंतीवर्मन की जो 580 ते 600 आणि या सगळ्या संदर्भामध्ये ग्रहवर्मन हा वखवणीचा शेवटचा राजा ठरला. त्याचबरोबर या काळातले जे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्यानुसार काही महत्वाचे टायटल्स की शीर्षक या राजांनी स्वतःला लावून घेतलेली किंवा समाजाने दिलेली असे दिसून येतात. त्यामध्ये महाराजा हरिवर्मन हा स्वतःला जयस्वामिनी अशा पद्धतीच्या शीर्षकाने तो ओळखला गेला. आदित्यवर्मन हर्षगुप्ता या नावाने ओळखला गेला. ईश्वरवर्मन हा उपगुप्त नावाने ओळखला गेला. ईशानवर्मन हा लक्ष्मीवती नावाने ओळखला गेला. सर्व आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये हर्षवर्धनाचा कार्यकाळ जो आहे तो अत्यंत प्रकल्प सक्षम आणि ताकदीचा शौर्याचा दिसून येतो. कारण दिल्लीच्या उत्तरेकडील ठाणेश्वर येथे हे जे पुष्यभूती होती त्यांचं राज्य होतं. ओके, हर्षवर्धन हे पुन्हा एक तिसरं राज्य जे गुप्तोत्तर कालखंडातलं राज्य होतं असं आपण समजतो. तर त्याच्या संदर्भातली आपण चर्चा करतोय. त्यामुळे पुष्यभूतीचं साम्राज्य आणि त्याच्यानंतर प्रभाकर वर्धन त्याचा राज्याभिषेक यावेळी हे कुटुंब जे होतं हर्षवर्धनाचे कुटुंब ते प्रभावी आपल्याला दिसून येतं. परंतु यामध्ये अत्यंत त्रोटक दाखले इतिहासाच्या माहितीमध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु आतापर्यंतच्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भामध्ये आपण जर चर्चा केली तर हर्षवर्धन हा अत्यंत प्रभावशाली आणि कर्तृत्व असलेला राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये होऊन गेलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा चौथा जो स्मॉल किंगडम्स आहे की चौथं जे एक छोटं राज्य आहे की जे मगध नंतरचं गुप्त राजवंश म्हणून ओळखलं गेलं. या संदर्भामध्ये लेटरगुप्ताज नावाचा शब्द आलेला आपल्याला दिसून येतो. तो या समूहाला अधोरेखित करण्यासाठी. ओके, खरं तर हा जो कालखंड आहे म्हणजे समजा आपण कालखंडाच्या परिभाषेमध्ये लेटरगुप्ताची चर्चा करायची असली तर 6व्या शतकापासून इसवी सन 675 हा जो 75 वर्षाचा कालखंड आहे ह्या कालखंडामध्ये ज्या शासकांनी या ठिकाणी राज्य केलं त्यांना एकदम मगधगुप्त या नावाने ओळखलं गेलं किंवा नंतरचे गुप्त किंवा लेटर गुप्ताज. ओके, तर या उपाधींनी इसवी सन 600 ते 675 या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये उदयास आलेल्या राजांचा वर्णन किंवा ओळख ही लेटरगुप्ताज किंवा मगधगुप्ताज, कारण यांचं साम्राज्य हे मगध प्रांतामध्ये सुद्धा अस्तित्वात होतं किंवा प्रामुख्याने ते मगध प्रांतातच होतं. त्यामुळे मगधगुप्ता म्हणून त्यांना तशी ती अस्मिता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. खरं तर हा तसा प्रामुख्याने म्हणजे मेनस्ट्रीम जो गुप्ता राजवंश होता त्याचा डायरेक्ट भाग नव्हता. कारण मुख्य गुप्त वंशाचा भाग हा काही लेटर गुप्ताच किंवा मगध गुप्ता नव्हते. ओके, तरी सुद्धा 3 पद्धतीचे विभाग किंवा 3 पद्धतीच्या राज्यव्यवस्था आपल्याला या लेटर गुप्ताच्या किंवा मगध गुप्ताच्या संदर्भात समजून घेता येईल. पहिलं हर्षगुप्ता, जीवनगुप्ता आणि कुमारगुप्ता. तर हर्षगुप्ता आणि हे सगळे यांनी सुद्धा लढाई केल्या. म्हणजे हर्षगुप्ता आणि जीवनगुप्तांमध्ये लढाई होती. जीवनगुप्ताने नेपाळचं जे लिच्छवी बंगालचं जे गौरा होता त्याच्या विरोधातली लढाई आपल्याला दिसून येते. कुमारवर्मन जो होता त्याने मौखरीचा राजा ईशावर्मनचा पराभव केल्याचा आपल्याला दाखला मिळतो. त्याचबरोबर मौखरीच्या राजाने पराभूत करून म्हणजे दामोदर गुप्ताला पराभूत करून त्यामुळे या काळातले हे जे काही महत्वाचे राजे होऊन गेले त्यांनी त्या काळातल्या त्याच्या शत्रूंच्या संदर्भात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका घेतल्या आणि स्वतःचं राज्य संरक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा एक महत्वाचा मगधगुप्त किंवा लेटर गुप्ताज हे कार्यकाळ किंवा हा राजवंश हा गुप्तोत्तर कालखंडातला सुद्धा एक महत्वाचा राजवंश म्हणून गणला जातो. आणि याचा प्रदेश होता मगध. दुसरा जो महत्वाचा प्रदेश होता तो होता कनौज. त्यामुळे कनौजमध्ये यशोवर्मन यांची सत्ता गुप्तोत्तर कालखंडामध्ये स्थापित झालेली आपल्याला दिसून येते. की जो कनौजचा यशोवर्मन होता तो खरं तर अली कौरा या कुटुंबातून त्याचा या कुटुंबाशी त्याचा संबंध होता. ओके,
बंधुवर्मन यांनी खरं तर मंदिर सौर नावाचा जे प्रांत होता त्याच्यावर राज्य केलेलं दिसून येतं आणि कुमारगुप्तच्या प्रथम कारकिर्दीच्या संदर्भात आपल्याला कनौजच्या यशोवर्मनची गाथा समजून घेता येऊ शकते. खरं तर कनौजचा यशोवर्मन हा अत्यंत कर्तव्यवान आणि पराक्रमी राजा गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्या यशोवर्मनने त्याच्या राजदरबारामध्ये प्राकृतचा उद्घोष किंवा प्राकृतला एक वेगळ्या पद्धतीचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. कारण या संदर्भातले जे काय काव्यात्मक लेख आहेत ते प्राकृत परिभाषेमध्ये किंवा प्राकृत भाषेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. ओके. त्याच्या दरबारामध्ये ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळते? त्याच्या दरबारामध्ये वाकवस्पती नावाचा जो कवी होता त्या कवीच्या माध्यमातून आपल्याला प्राकृत भविष्यातलं काव्यामृत या काव्यात्मकता उजागर झालेली आपल्याला दिसून येते. शिवाय त्याने याच काव्यामध्ये म्हणजे त्याच्या दरबारातली वाकमती जो कवी होता त्याने यशोवर्मनच्या ज्या लढाया झाल्या, जे आक्रमण झाले, ज्या स्वाऱ्या केल्या त्या संदर्भातले सुद्धा दाखले आपल्याला मिळून येतात. त्याच पद्धतीने याच कालखंडामध्ये या साम्राज्याचा विस्तार बंगाल, मगध आणि गौंड या भागात जे राज्य होते त्या राजवंशाचा पराभूत करून झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या कालखंडामध्ये भारताने या कालखंडातल्या राजाने त्यांचा जो मंत्री होता जो बौद्ध भिक्षू पुतापापा जो बुद्धसेना म्हणून ओळखला होता त्याला परदेशामध्ये त्याचा अँबॅसेडर म्हणून किंवा त्याचा राजदूत म्हणून पाठवलेला दिसून येतो. पण यशोवर्मन आणि ललितादित्य यांच्यामध्ये संघर्ष असल्याचा उल्लेख काश्मीरचा जो महत्वाचा लिखित ग्रंथ आहे राजतरंगिणी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता या संदर्भातलं जे महत्वाचं राज्य होता किंवा जे राज्य जिथे होतं ते होतं काश्मीर. आता काश्मीरमध्ये ज्यांनी राज्य केलं गुप्तोत्तर कालखंडामध्ये त्याची माहिती आपल्याला पूर्णपणे त्या काळातला जो लिखित इतिहास आहे म्हणजे पहिला भारताचा आणि त्या प्रदेशाचा सुद्धा लिखित इतिहास म्हणून कल्हण उजागर होताना दिसतो. कारण कल्हणने अजून म्हणजे काश्मीरचं राज्यव्यवस्था तर गुप्तोत्तर कालखंडाचा अविभाज्य भाग आहेच, पण कल्हणच्या राजतरंगिणीमध्ये अजून दोन महत्वाच्या राजवंशाचा किंवा राजघराण्यांचा उल्लेख सापडतो. ते म्हणजे करकोटा किंवा दुर्लभ वर्धनाचं राजवंश हे जो सर्पराजवंश सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर याचे उल्लेख कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये आपल्याला झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या राजतरंगिणीच्या उल्लेखांवरूनच अन्य 5 राज्यांचं अस्तित्व असावं असं दिसतं. आणि हे 5 राज्यांचं अस्तित्वाची माहिती खरं तर राजतरंगिणीपेक्षाही ह्युआनसन नावाचा जो चीनी प्रवासी त्या कालखंडामध्ये भारताच्या सफरीवर होता, प्रवासावर होता, त्याच्या साहित्यामध्ये किंवा त्याच्या लेखनामध्ये किंवा त्याच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला या 5 राज्यांचं दर्शन किंवा माहिती मिळते. त्यामध्ये तक्षशिला आहे, सिंहपूर आहे, नननसुन्स आहे, राजापुरा आहे, ओके, अबोटाबाद जो खरं तर जिल्हा आहे, ओके, या सगळ्यांची माहिती आपल्याला ह्युआनसनच्या प्रवास वर्णनामध्ये दिसते. त्यामुळे एका बाजूला काश्मीर, दुसऱ्या बाजूला कनौज, मगध, लेटर गुप्ताज, मगध गुप्ता या सगळ्यांचं उल्लेख या सगळ्यांचे समारोह आपण गुप्तोत्तर कालखंडामध्ये किंवा गुप्तोत्तर राज्यव्यवस्थेमध्ये झालाय असं समजू शकतो. त्यामुळे गुप्तानंतरच्या कालखंड म्हणून या सगळ्या राज्यव्यवस्था छोट्या छोट्या 5-7 ज्याचा आपण उल्लेख केला त्या प्रातिनिधिक आहे तर त्या आहेत. परंतु गुप्तानंतरच्या कालखंडाचं नेमकं स्वरूप काय आहे तर या इतिहासावरून आपल्याला दिसून येतं. ज्या काय आपण 5-6 या राजघराणी बघितले त्याच्यावरून आपल्याला दिसून येतात की खरं तर हा एक वेगळ्या पद्धतीच्या रिजनल किंगडमचा परत उदय होताना आपल्याला दिसतो. या सगळ्या संपूर्ण छोट्या छोट्या राज्यव्यवस्थांचा इतिहास बघितला तर आपल्याला दिसून येतं की हर्षचा जो कार्यकाळ आहे तो जरा जास्त स्थिर आणि सक्षम अशा राजाचा कार्यकाळ आहे. गंगा हे जे काय केंद्र होतं संपूर्ण उत्तर भारतीय राजकारणाचं या काळातल्या राजकीय इतिहासाचं ते बदलून
उपखंड म्हणजे याकडे सगळं केंद्र आपल्याला घेत म्हणजे गंगेपासून संपूर्ण उपखंडाचा इतिहास, त्या संपूर्ण उपखंडाच्या संदर्भातला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्य समजून घेणं किंवा त्याच्या संदर्भातला आवाका वाढलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सेंटर म्हणजे केंद्र हे गंगेवरून हे संपूर्ण उपखंडाकडे झालेलं दिसतं. त्याच पद्धतीने हे एक वेगळ्या पद्धतीने गुप्त साम्राज्याच्या कालखंडामधल्या सरंजामशाहीचं सामंतांचा उदय असलेला उदय झालेला कालखंड सुद्धा ओळखला जातो. त्यामुळे एका बाजूला कृषी व्यवस्थाचा विस्तार झाला, वेगवेगळ्या कृषी जमिनी, त्या भूभाग हा फर्टाईल लँड जो होता तो कृषी क्षेत्राखाली आला आणि त्यामुळे सुद्धा फ्युडल लॉर्ड्स किंवा सामंती वर्गाचा उदय गुप्तोत्तर कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतं आणि गुप्तोत्तर कालखंडाचं वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला दिसून येतं. रिजनल किंगडम ज्या विकेंद्रित प्रशासनाशी संबंधित होत्या त्यांनी स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची अस्मिता पुन्हा प्रस्थापित केली. त्यामुळे अशा छोट्या छोट्या प्रादेशिक सत्तांचा सुद्धा उदय गुप्त कालखंडामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. याबरोबर आपण संपूर्ण गुप्त कालखंडाचा उदय, प्रशासन, सैन्य, राजे हे समजून घेता घेता गुप्तोत्तर कालखंडामध्ये झालेल्या सगळ्या स्थित्यंतरांचा सुद्धा आढावा घेतला. आज आपण इथे थांबूया. नमस्कार.